दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे फेम अभिनेत्रीने आत्महत्या केली। अभिनेत्री संचिता उगलेनं आत्महत्या केली। राहत्या घरी गळफास लावून तिनं तिची जीवनयात्रा संपवली। आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। नालासोपारा पूर्वेकडे आचोळे गाव इथं ती आई वडील आणि 15 वर्षाच्या बहिणीसोबत राहत होती। टीव्ही कलाकार आहे संचिता आणि संचिता उगलेनं आत्महत्या केली आहे। तर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये सुकूनची भूमिका तिनं साकारली होती। तर छावामध्ये देखील ताराबाई ही भूमिका तिनं केलेली होती। कुमकुम भाग्य वागले की दुनिया यामध्ये तिनं भूमिका निभावलेली होती। सायंकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान दिनांक 14/6/2026 रोजी सायंकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान कुमारी संचिता मच्छिंद्र उगले वय 22 वर्ष हिने राहते घर येथे गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि सदर बाबत तिच्या वडील मच्छिंद्र नामदेव उगले यांनी तक्रार दिलेली आहे। त्याबाबत आम्ही ADR क्रमांक 58/2026 दाखल केलेला असून तपास सुरू आहे। वडिलांच्या तक्रारीवरून सध्या त्यांच्या कोणाविरुद्ध काही तक्रार नाहीये। सदरचे काम वगैरे मिळत होतं काही दिवस मानसिक नाही ते तपासामध्ये समजेल आम्हाला। सध्या तपास चालू आहे। काल कोण होतं घरामध्ये कोणी नव्हतं काय कशा सध्या नाही सुरुवातीला आम्ही ADR दाखल करून सध्या कारवाईसाठी मनपा हॉस्पिटल येथे PM साठी पाठवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही चौकशी करून पूर्ण तपासात जे येईल ते समोर त्याप्रमाणे कारवाई। दिनांक 14/6 तर या आत्महत्येसंदर्भात पोलीस आणखी माहिती देत होते। आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे सुद्धा आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील प्रथमेशकडून जाणून घेऊया। प्रथमेश, नालासोपारा पूर्वेकडे आचोळे गावमध्ये ही संचिता उगले अभिनेत्री राहत होती। आई वडिलांबरोबर तिच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर राहत होती। काय नेमकं कारण, काय सध्या चर्चा सुरू आहे? नक्कीच पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करतायत। काल संध्याकाळी जेव्हा ही जी संचिता आहे हिची बहीण घराबाहेर गेली तेव्हा तिने हे डोकाचं पाऊल उचललं। बेडरूम मध्ये गेल्यानंतर एक साडीच्या सहाय्याने तिने गळफास घेतला आणि तिने जीवन आपलं संपवलेलं आहे। मात्र या सर्वातून नेमकं कारण काय असू शकतं, कारण इतकी फेम ही अभिनेत्री होती, बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने काम केलं होतं। नुकताच छावा चित्रपट झाला असेल किंवा या ज्या काही सिरियल्स आहेत त्यामध्ये तिने काम केलं होतं आणि असं असताना कुठल्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचललेलं आहे याचा तपास होणं महत्वाचं आहे। पोलीस सध्या त्याचा तपास करतायत। ती संचिताचे वडील हे चालक असल्याचं कळतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते आचोळे परिसरामध्ये राहत होते। मात्र तिने हे नेमकं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून सुरू आहे। ठीक, प्रथमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निश्चित या संदर्भात काही आणखी माहिती कळल्यास जरूर आपण संपर्क करूया, आणखी माहिती जाणून घेत राहूया। तर प्रथमेश तावडेंचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। अभिनेत्री संचिता उगलेनं आत्महत्या केली आहे। तिने तिची जीवनयात्रा संपवली। अवघ्या 30 वर्षांची होती। आई वडील आणि बहिणीसोबत ती आचोळे गावामध्ये राहत होती, नालासोपाऱ्यामध्ये। मात्र तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। पोलिसांनी आता पुढचा तपास सुरू केलेला आहे।